तो आपल्या राजकारणाशीच निगडित आहे. काय होतं ना, सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा ठेवताना दिसते, मात्र त्या अपेक्षांची पूर्ती होत नाही. त्याचा नवा अध्याय खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला आम्हाला कदाचित पाहायला मिळू शकतो. मात्र येत्या 5 तारखेला हिंदी सक्ती विरोधातल्या आंदोलनामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची तुमची भूमिका काय? जो काय सरकारच्या बाबतीमध्ये हिंदी ही पहिलीपासून कंपल्सरी करण्यात आलेली हा जो GR निघालाय, खरं ह्या GRला आमचा विरोध आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, बरं, पण पहिलीपासून असं कुठलीही भाषा म्हणजे अजून तिसरी भाषा लहान मुलांवरती लादावी का, तर वडील आई वडील म्हणून देखील आम्हाला असं वाटतं की अशी तिसरी भाषा लादली जाऊ नये. त्याचबरोबर हिंदी भाषेचा एवढा अट्टहास सरकार का करतंय? एकतर मराठीलाच आज महाराष्ट्रामध्ये घर झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मराठी शाळा, ज्या शाळांमध्ये शिकवली जाते मराठी, त्या शाळा आज शेकडोच्या संख्येने सरकार बंद करतंय. त्या शाळांमध्ये 4-4 वर्गांना 1-1 शिक्षक आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि म्हणजे एकट्या माझ्या जळगाव जिल्ह्याचा जर विषय घेतलात तुम्ही, तर 32 शाळा अशा आहेत जिल्हा परिषदच्या की त्या 32 शाळांवरती 1 शिक्षक आहे 4 वर्गांना. ही आपल्या मराठी शाळांची परिस्थिती. मग आता मराठी शाळेला, मराठीलाच महाराष्ट्रामध्ये घर लागली आहे आणि तुम्ही हिंदी शिकवण्याचा अट्टहास का करावा? बरं, हिंदी शिकवताना ते म्हणतात की काही ठिकाणी आम्ही ऑनलाईन शिकवणार. मला सरकारला विचारणं आहे की तुम्ही ऑनलाईन शिकवत असताना तेवढी व्यवस्था ग्रामीण भागामध्ये आहे का? एखाद्या खेड्यातल्या छोट्याशा शाळेमध्ये जिथे शाळेला तुम्ही छत देऊ शकला नाहीत, शाळा गळते, म्हणजे नंदुरबार मधल्या एका शाळेचा व्हिडिओ मी आज पोस्ट केलाय, शाळा गळते, अशा ठिकाणी तुम्ही शाळेला छत देऊ शकत नाही, तिथे तुम्हाला ऑनलाईन शिकवायचंय. म्हणजे शाळेच्या बाबतीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सरकार एवढं निर्दयी किंवा निष्ठुर होऊ कसं शकतंय? तुमचा काहीतरी वैयक्तिक एजेंडा, तुमच्या पक्षाचे एजेंडे पुढे नेण्यासाठी तुम्ही लहान मुलांच्या आयुष्याशी नाही खेळू शकत. आमचं म्हणणं आहे, पहिले तुम्हाला शिक्षण पद्धती सुधरवायची आहे ना, चांगल्या इमारती द्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगली प्रतीचं शिक्षण मिळेल, त्यासाठी तुम्ही पहिले मराठी शिक्षक भरती करा. ती तुम्हाला करायची नाही. वर्षानुवर्ष झाले मराठी शाळांवरती, जिल्हा परिषदेच्या शाळांवरती शिक्षक भरती झालेली नाही. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे निघालेले आहेत, पण ती तुम्ही करायला तयार नाहीत. पण आता सरकारला हिंदीचा काय पुळका आलाय, तर लगेच म्हणताय की आम्ही आता हिंदी शिकवणारे शिक्षक भरती करणार. म्हणजे परराज्यातनं आलेले तरुण, त्यांच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भरती करायला फार तत्परता आहे तुमच्यामध्ये, पण तुम्हाला महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण दिसत नाहीत, त्यांची तुम्हाला भरती करायची नाही. आज शाळांना गरज आहे का शिक्षकांची? तर आहे. गरज असताना तुम्हाला शिक्षक भरती करायची नाहीये, पण परप्रांतातल्या आलेल्या तरुणांना रोजगार द्यायची फार तुम्हाला घाई झालेली आहे. हा अन्याय नाही का? आणि मग परप्रांतीयांच्या विरोधात ज्यावेळेला तुम्ही बोलताय, तर थोडंसं मी थांबवून पुढे जाऊ इच्छितो की परप्रांतीयांचा तुम्ही विचार करताय, मग महाराष्ट्रातल्या तरुणांचा तुम्ही सत्ताधारी असा किंवा विरोधक, का त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं? का रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत होऊ शकली नाही? बरं, येत्या 5 तारखेला तुम्ही देखील मोर्चात दिसणार आहात? आमचा आदरणीय जयंतराव पाटील साहेब जे प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांनी कालच त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे की आमच्या पक्षाचे सगळे नेतेगण, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये, मोर्चामध्ये आम्ही हजर राहणार आहोत. आणि आमचं ह्या गोष्टीला समर्थन आहे. फक्त हिंदी भाषेला विरोध असा आमचा एजेंडा नाही, पण चिमुकल्या मुलांवरती तुम्ही अजून किती ओझं टाकणार? आधीच त्यांच्या दप्तराचं ओझं हे त्यांना पेलवण्यासारखं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदीचा जो केलेला अट्टहास आहे हा चुकीचाच आहे. तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करतायत का? माझं सरकारला म्हणणं आहे की जी मराठी भाषा आहे तिचं व्याकरण आणि हिंदीचं व्याकरण ह्या दोघांमध्ये वेगळं आहे. त्याचबरोबर तुम्ही देवगिरी लिपीमध्ये ह्या दोघंही भाषा लिहितात. हे करत असताना त्यांच्यामध्ये गोंधळ उडणार नाहीये का? ना धड ते मराठी शिकतील, ना धड ते हिंदी शिकतील, ना धड ते इंग्रजी शिकतील. मग तुम्हाला विद्यार्थ्यांना असं शिक्षण द्यायचंय की ज्याच्यामध्ये संभ्रम आहे. बरं, हिंदी शिकवताना सरकारच्याच घटक पक्षांमध्ये संभ्रम आहे. अजितदादांचा पक्ष म्हणतो आमचा विरोध आहे या गोष्टीला, 5वी पासून त्यांनी हिंदी शिकवावी. इतर पक्षाचे घटक पक्ष म्हणतात की हिंदी कंपल्सरी असावी. ज्यांचं स्वतःचं एकमेकांमध्ये तारतम्य नाहीये ते हिंदी लादण्यावरती का भर देत आहे? म्हणजे यांचे काहीतरी छुपे अजेंडे आहेत का? ह्या छुप्या अजेंड्यांमधून त्यांना वेगळं काहीतरी साध्य करायचंय का? त्यांना मुलांची चिंता नाहीये. जर त्यांना महाराष्ट्रातल्या मुलांची चिंता असती ना, तर हा जो निर्णय हा कुठल्याच आई वडिलांना पटलेला नाहीये. मग तुम्ही जबरदस्तीने का तो निर्णय थोपवताय? पण मग हिंदीवरून
पालक असतील, विद्यार्थी असतील, शाळा असतील, सगळेच जण संभ्रमावस्थेमध्ये. मात्र 2 ठाकरे बंधूंची जी सध्या काय चर्चा होताना दिसते, एकत्र येण्यासंदर्भात बोललं जात आहे, मराठीच्या हक्कासाठी एकत्र, मतदारांचीही गल्लत होते हो की आम्ही कोणत्या राजकीय पक्षाला जाऊन मतं द्यायची. मला आधी आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय, जर ठाकरे बंधू एकत्र आले, मनसे शिवसेनेनं एकत्र जाण्याचा निर्णय घेतला, तर शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? एकतर सगळ्यात पहिले तुम्हाला मी क्लिअर करेल की हा राजकारणाचा किंवा मतांचा विषय नाही. बरं. येत्या 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे हा मराठी अस्मितेचा विषय आहे, हा मराठी भाषेचा विषय. आमचं मराठीचं अस्तित्व टिकावं हे आमचं सरकारला मागणं आहे आणि त्यासाठी दोघं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. बरं. जिथे मराठीच्या अस्मितेचा विषय येईल तिथे ठाकरे कुटुंब एकत्र आलंय आणि येतंय, त्याच्यामुळे आम्हाला आनंदच आहे त्या विषयामध्ये. आणि आम्ही पवार साहेबांचे सगळे पदाधिकारी हे ह्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सोबत आहोत आणि खांद्याला खांदा लावून आम्ही ही लढाई लढणार. आम्ही सरकारला जबरदस्तीने हिंदी विद्यार्थ्यांवरती लादू देणार नाही. पण मतदारांचा आणखी एक संभ्रम आहे ना की 2 राष्ट्रवादी झाल्यानंतर त्या राष्ट्रवादी एकत्र याव्या किंवा त्या संदर्भातल्या चर्चाही सुरू झाल्या, एकमेकांना तशा प्रकारचे इशारेही दिले गेले. मग घोडं अडलं कुठे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मराठी माणसाचं, मतदारांचं, महाराष्ट्राचं भलं नाही